माझ्याकडे एक पुस्तक आहे ज्याची किंमत 350 रुपये आहे. पण या पुस्तकाला जर मी फाडलं, याची पानं केली आणि रद्दीवाल्याला दिलं तर रद्दीवाला मला ह्याचे किती देणार? फार फार तर 5 ते 10 रुपये. आणि त्यानंतर ह्या पानांचं काय होणार? ह्या पानांना एकतर वडापाववाल्याकडे दिले जाणार किंवा चणे फुटाणेवाल्याकडे दिले जाणार. आणि त्यानंतर उकिरड्यात, त्या उकिरड्यातनं कोकलून या पुस्तकातल्या पानांनी आपला संदर्भ सांगायचा प्रयत्न केला ना, तरीही त्यांना कोणीही ऐकणार नाहीये. पण हे पुस्तक मी असंच ठेवलं. माझं तर वाचून झालंय, पण हे पुस्तक मी असंच जपून ठेवलं तर माझी येणारी पिढी हे पुस्तक वाचेल, त्याला जपेल. सांगण्याचा संदर्भ इतकाच की आपण सगळे एकाच धर्माचे आहोत, जाती अनेक असल्या तरी. मग आता आपण ठरवायचं वेगळं व्हायचं का संघटित होऊन एकत्र राहायचं.